पप्या पप्या काय लिहिलंय हे? जिजाचं भव्य स्वयंवर. हा ए बंड्या इकडे रे. हे सगळं काय आहे? अहो काय सांगू सरपंच, मला का नाही माझ्या बहिणीच्या लग्नाचं लय मोठं टेन्शन आलं आणि ह्या रानादानं सगळा गोळ घालून ठेवलाय. ए मी काय गोळ घातलाय रे? काय केलंय? अहो रानादानं पेपर मध्ये जाहिरात दिलती का नाही, माझी बहीण जिजा हे जी बायको, हे सगळं जगभर झालंय आणि तिच्या बरोबर कोण लगीनच करणं झालंय. अहो जे स्थळ येतंय ते म्हणतंय जिजाचं लगीन झालंय, जिजाचं लगीन झालंय, म्हणून या स्वयंवर. ए बंड्या ते बोर्ड काढ पहिला. इथनं बोर्ड काढायचं काय स्वयंवर वगैरे होणार नाही गावात. तिथे काय गावात महाभारत आणि रामायण करायचं हवे तुला? हा ए बा बंड्या ते बोर्ड काढून टाक. तू ग्रामपंचायतीची परवानगी घेतल्यास काय? नाही ना हा ते बोर्ड काढ. अरे गावातली माणसं शहाणी नाही. काढतो की सरपंच बोर्ड काढतो, पण रानादाला जिजा बरोबर लगीन करायला सांगा. ए अजाबात नाही. अरे माझा पट्ट्या सच्चा पैलवान आहे, बायकांच्या नादाला लागत नाही तो. वसत एकदम बरोबर बोललात बघा तुम्ही. ए बंड्या नका त्या बांधगडीमध्ये मला पाडू नकस. तुमचं तुम्ही बघून घ्या. अहो तिथं लगीन होऊन झाले की तुम्ही दिलेल्या जाहिरातीमुळं हे तुम्हीच निस्तरायचं. ए बंड्या जाहिरात कशासाठी दिली होती? तुझ्याच बहिणीला हुडकायला नव. हे बघ हे आणि ते लग्नाचं सर्टिफिकेट ते तू आणि बरकतला सांगितलं होतं द्यायला. बरकतला जाऊन विचार काय ते, माझा काय बी संबंध नाही. मग मी स्वयंवर करणार, मला कोणी अडवायचं नाही. ए बाबा स्वयंवर कर नाही तर काय बी कर, नाही तर हिरीत जाऊन जीव दे, माझा काय बी संबंध नाही. मी चाललोय. अरे वा वा वा, शाबास रे माझा पट्ट्या. वसत नमस्कार करतो. मळ्यात चाललोय, नंतर न गाडी घेतो तुमची. मला सांगायला बघ ठीक माझ्या पट्ट्याकडनं काहीतरी काय बात करतो. ए बंड्या इकडे बेस. मला जरा सांग की नेमकं स्वयंवर मध्ये काय काय होणार आहे नेमकं? हा म्हणजे अशा धनुष्याला बाण लावून माशाचा डोळा फोडायचा का नुसतं धनुष्यमान उतरायचा बाबा? सांगतो काय आहे सरपंच? ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, खुशखबर खुशखबर खुशखबर. आपल्या गावामध्ये जिजाचं स्वयंवर होणार आहे आणि जो कोणी उमेदवार जिजाच्या अटी मान्य करल त्याच्याच गळ्यात जिजा माळ घालणार रे बाबा हो. असं आहे सरपंच. अरे वा, हे लय झाक झालं बघ. आता 2 दिवस जेवतच नाही. अरे जिजाच्या लग्नाचा लाडू खायला मिळणार की. एकलाच लगीन होते, असल्या खवाट आणि आगाऊबाईवर कोण लगीन करत? अरे कोणी का करणार, आपल्याला लाडू मिळाल्याची मतलब. अरे पण कोण तयारच होणार नाही. तयार होणार, तयार होणार. आपल्या गावातला शूरवीर ताकदवान जो कोणी उमेदवार असेल तो जिजाचा स्वयंवर जिंकणार. हे तुमच्यासारख्या फुसक्यांची कामं नाहीत हो. टाटा 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 टाटा. फुसका म्हणला फुसका सरपंच तुम्हासनी. सरपंच या नात्याने काय राग बी काय का नाही? ए पप्प्या मला फुसका नाही, तुला फुसका म्हणाला माननीय. पण मी काय म्हणतोय, आपल्या गावात की नाही फक्त एकच माणूस ताकदवान आणि शूरवीर आहे, तो म्हणजे राणादा. आता राणादाच नाही म्हणतोय म्हटल्यावरती कसलं ढेकळाचं स्वयंवर होते. काय स्वयंवर बियंवर काय होत नाही. बरोबर सरपंच. चला पैसे देऊया. राणा
हे राणा, हम्म, अरे तू काय ऐकलंस काय? काय अरे गावात काय चाललंय ते ऐकलंस काय? काय अरे काय काय लावलेस? अरे त्या जिजाचं स्वयंवर ऐकलंस काय तू? अरे स्वयंवर कसलं? अरे सॉंग आहे तिचं सॉंग हो बाजूला. अरे राणा काय मर्दा लोळायला लागलाय, सी घोंगडे घ्यायला सर काहीतरी कर की. काय करू मी? अरे काय करू म्हणजे ते घोंगडे राखीत? अरे त्या जिजाचं स्वयंवर होणार आहे, काहीतरी कर की त्याच्याबद्दल. काय करू? ढोल ताशे घेऊ, बँड बाजा घेऊ, पिपाने घेऊन तिच्या मागे फिरत बसू होय मी? काय सांगायलायस मर्दा? म्हणजे तुला हे सगळं चालतंय? चालतंय की, माझा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? राणा तू काय पागल झालायस काय? अरे जिजाचं स्वयंवर होणार आहे, आपल्या गावातली माणसं चांगली आहेत काय? उद्या जर काही भलतं सलतं झालं तर ह्याला जिम्मेदार कोण? आपली काहीतरी जबाबदारी आहे का नाही सांग बघू. असं म्हणतोय? हा बस सांग. हे बघ, ती जिम्मेदारी घेऊन की नाही माझ्या डोसक्याला एक ताप झाला. आणि त्या जिजाची जिम्मेदारी म्हणजे अरे फक्त किरकिर असते बघ. अरे कसली किरकिर मर्दा? अरे तुझ्यामुळे त्या जिजाचं लगीन जमन झालंय. माझा काय संबंध आहे? तू पेपरात जाहिरात दिलीस, हा? तुझी बायको म्हणून ती जग जाहीर झाल्या. अरे तिच्याबरोबर कोण लगीन करा ना म्हणून तिने हे स्वयंवर ठेवलंय. ती काय का करणार? हे बघ, तिला तिचं बघू दे की. कसा लोक लोड घेतोयस? अरे मी लोड नाही घेत. अरे गावकरी म्हणून आपली काही जबाबदारी आहे का नाही? तर काय म्हणलास? गावकरी गावकरी. तिचं आपली गावकरी आहे का? आणि ती माझी पाहुणी आहे काय? तिची सारखी मदत करायला नाही ना? व ती बहीण कोणाची आहे? तुझी आणि त्या बंड्याची. तेव्हा तुम्ही बघा काय करायचं ते, माझ्या यात काय बी संबंध नाही. संबंध नाही कसं काय राहणार? अरे आपल्या बांधाला बांध आहे तिचा. ए बांधाला बांधबीन काय नाही. तिने बळजबरीनं जमीन बळकावली आपली. आता डोसक्यात ताप झाले म्हणून गप्प बसलोय. पण फक्त असं थोडे दिवस थांब बघ. मी आपली जमीन परत मिळवणारच, तिला इकडनं हाकलवणार. आणि हाकलायच्या आधी जर गावात काय भलतं सलतं झालं तर काय करणार आहेस? गावातली माणसं शहाणे आहेत करा ना. कशाला मारदा लोड घ्यायलाय? आणि आताच म्हणलास की तू किती या संगत लगीन करायला कोण तयार नाही म्हणून. आणि काय भलतं सलतं होणार आहे रे? हे बघ, नाही नाही नाही, तू मला एक सांग, तू माझ्या बाजूनेस का तिच्या? बाजूने तुझ्याच आहे, पण भाऊ म्हणून मला त्या जिजाची जरा काळजी वाटते रे. आणि आपल्या बंड्याची पण म्हण आहे का नाही? गावातली माणसं जर तयार झाली तर डोसक्याला लय तापून बसेल आपल्या. लय टेन्शन घेऊ नकोस मर्दा. अरे आजवर काय डोसक्याला कमी ताप झालाय काय? हे बघ बाबा, अजून माझ्या डोसक्याला ताप नको. आणि हा, तुझा तो बंड्या आणि तुमची ती बहीण कोण आहे की नाही, ती जिजा का फिजा, तुम्हाला काय गावामध्ये राडा घालायचा तू घाला. मी की नाही मस्त पैकी इकडे लोळणार, मजा बघणार. एवढा रेड्याच्या कातडीचं धलताच एवढं माहित नव्हतं मला. बस रेड्यासारखं लोळत. तिला वाचीव वाचली लोक काय घोळ घालणार आहेत कोणास ठाऊक. अरे मर्दा, तू ग लोड घ्यायलायस बघ. अरे ते जिजा आहे का नाही, आधी डोसक्यावर पडलेली बाई. अरे तिच्या नादाला अरे गावातलं सोड, साधं चिटपाक रुपये तिच्या नादाला लागणार नाही बघ. टेन्शन घेतोय मर्दा तू. जा काम कर. ऐका हो, ऐका! ऐका हो, ऐका! हो ना, हो दादा, हो बाबा! ऐका, ऐका, ऐका! खुशखबर, खुशखबर, खुशखबर! आपल्या गावामध्ये जिजाचं स्वयंवर होणार आहे. तेव्हा जो कोणी गावातला उमेदवार असेल तो जिजाच्या अटी पूर्ण करेल, त्याच्याच घरात तिचा माळ घालणार आहे बाबा. हो वा, जिजाच्या झोपडीवर यायला लागतंय. यायला लागतंय. जावं का न जावं हा एकच सवाल आहे. हे विधाता, नको जायला. हा नको जायला. सरपंच या नात्यानं प्रत्येक कार्यक्रमाला जायला पाहिजे. माझं लगीन कुठं झाले?
जिजा तर म्हणत्या की तिला रुबाबदार ताकदवान नवरा पाहिजे. राहू दे कसं हा ताकद काय फक्त शरीरात असते वय डोसक्यात पण असते. हा जायचंच. तारिका वहिनी 1120, संगीता वहिनी 225, गोरपडे वहिनी 1515, गावडे वहिनी 425, चेतन बायको 220. अरे काय ए सच्चा हं? असं डोसक्याला हात लावून का बसलीस रे? अरे बघ की बाजा, अरे केवढी उधारी चटले बघ की. अरे उधारी मागाय गेलो की बायका काय म्हणतात, आत्ता देतो उद्या देतो परवा देतो आणि तुला काय कमी आहे, कशाला लागतो तुला पैसा, एकटाच आहेस की तू. अरे आता ही गिरण चालवायची तर पैसे पाहिजे का नको, काय करायचं तेच कळणं झालं बघ बाजा. होय रे, मग राणाला सांग की. तर राणादाला सांगून काय उपयोग आहे काय? हा तुला माहिती आहे की राणाचा बाईच्या वाऱ्याला बी उभारत नाही, त्याला सांगून काय फरक पडणार आहे काय? होय रे सच्चा, एक काम कर, हं? भांडणारी बाईच घरला घेऊन ये की, कर की दुसरं लगीन मरदा. भांडणारी बाई आता ती कुठं आणून मी आता जा की जिजाच्या स्वयंवराला. सोमवाराला अरे हे या टायमाला तुमच्या बाण काढलेला का जोर बैठका? जोर बैठका मी मारणार हं? आणि तिथं स्वयंवराला बी जाणार. घ्या घ्या, पायावर धोंडा मारून घ्या स्वतःच्या. हं? माझा पहिला प्रेम आहे. काय सांगायलायस? होतोय होतोय, तुझा आजच गेम होतोय. चालू द्या. किती झालं? आता झालं 250. 250, ते 260, 270. चालू द्या. अगं तुला बघूनच घेतो. अगं चहा मागितला, चहा अमृत नाही, कळलं का तुला? अगं नरकात जाशील, नरकात तू. हा काय कुणाला नरकात पाठवालाय? अरे माझी बायको, माझी वैरीण, दुसरं कोण? अरे नुसता चहा मागितला तिच्याकडं तर म्हणती सारखा सारखा देणार नाही. दगड जेलात जाशील की. कायदा आहे आता बायकांच्या बाजून असतो. इकडे या तुम्ही, इकडे इथं खाली बसा. खाली. काय करायला उगीच इथं मी चहा बाहेरनं मागवतो. हा बिन साखरे. होय, सांगतो बिन साखरेचा सांगतो सगळं. काय आहे बाबा, आता ठरलं काय, तुम्ही दुसरं लगीन करायचं. दुसरं लगीन होय करायचं. काय बाईचा काटा काढू शकते. तुला कुत्र बित्र चावलंय का काय? अरे ह्या वयात कोण लगीन करलं माझ्या संग? एवढा रुबाबदार राजबिंडा, मिशा कसा कट मारलाय मिशानं. अरा एवढी रग आहे काय तुमच्यात? म्हणजे गावात कुणाच्या अंगात एवढी रग आहे काय असं मला म्हणायचं होतं. कुणाच्यातच नाही एवढी. नाही ठरलं, उठा चला. एक काम करायचं, आत्ताच्या जिजाकडे जायचं, तिचं स्वयंवर चालू आहे, तुम्ही तिथं जायचं, तिच्या बरोबर लगीन करायचं. लय खवाड बाई आहे तुमच्या बायकोला, कसा धडा शिकवती बघा मग ती. जिजा संग लगीन करायचं म्हणतोस? अरे वय की. जिजा संग लगीन? वय काय रे पप्प्या, ती जिजा माझ्या संग लगीन करल? करणार म्हणतोस? काय आहे, ती हाय एकुलती एक बाई. होय तिला ना आगा न पिछा, खरंच की नाही. आणि राणा बरोबर तिचं नाव जोडल्या गेल्यामुळं तिच्या आबरू आधीच गेलेली आहे. तवा आता जायचं आणि तिच्याशी लगीन करायचं. आपल्याला काय हो, तुमच्या बायकोला धडा शिकवण्याची मतलब. हिला जर धडा शिकवायचा असेल, त्या वैरणीला जर धडा शिकवायचा असेल ना पप्प्या, तर ह्या वयात मी तुला सांगतो लगीन बी करायला तयार. काय सांगताय? होय. मग लावा, लगेच जायचं तिकडे आपण. जाऊ. इकडे. नवीन कुर्ता बिडता असं जबाबा घालून जावा. ते नाही, ते तुमच्या लग्नातलं बाशिंग आहे काय? पोराच्या लग्नात नाही की बाशिंग? आहे ना, मग ते लग्नातलं घेऊन जावा आणि तिकडं जायचं, बांधूनच जायचं बाशिंग. जातो. काय रे पप्प्या, बोला की. जिजा करील लगीन माझ्या संग? करणार की, अक्षता आहेतच आज. जेवायला यायचं बरं का, जेवायला विसरायचं नाही. निघू निघा. ते काय असते ऑल द बेस्ट काय असते ते? बेस्ट ऑल द बेस्ट. बिन साखरेचा चहा पितय मात. बिना साखरेचा चहा पिणार म्हातार. ये मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं,
पटपटावर केस काळं कुळकुळ झालं पाहिजे स्वयंवर आपल्याला जिंकायचं आहे. हो. आलू नहीं दिल तक हंसी और मैं जवान. म्हातारा इतुकेन अवघे पाऊण से वयमान. काय म्हातार चढ लागलाय काय बापू? ए मात्र असेल तुझा बा. हा तो मैं जवान हूँ. स्वयंवर आपण जिंकणार आणि चिजाच्या गळ्यात आपणच मला घालणार. काय डोसकार पडलाय काय? नाही म्हणजे कशाला लागताय त्या बाईच्या नादाला? समोरच्या माणसाचा कसा अपमान करते माहितीये की तुम्हाला? मग करू दे की. त्याला काय होतंय अरे समजून घ्यायचं. बापरे कसं आहे पप्या, अरे एकटं राहण्यापेक्षा लगीन केलेलं बरं. लगीन केलेलं बेस्ट असतं आणि समाजात मान बी असतोय. अरे असं आहे वय? म्हणजे तिच्याशी लगीन करणार आणि मग तुम्हाला मान मिळणार होय काय? ए उगाच माझा मूड घालू नका. बर बर बर. अरे माझं चांगलं झालेलं काय बघवत नाही काय? ए जा मस्त चहा घेऊन ये जा. डोसक फिरला आता आपलं. कसं आहे जिजाचा आणि राणाचा 36 आकडा. राणा माझा बी दुश्मन आहे म्हणजे दुश्मनचा दुश्मन हमेशा दोस्त असतात का नाही? तेव्हा जिजा राणाचं उट्ट काढण्यासाठी माझ्यासाठी बेस्ट आहे. हा बापू, राणा माझा बी दुश्मन आहे आणि तुमच्यापेक्षा मोठा दुश्मन आहे राणा माझा. आणि त्या जिजानं तर पावलं पावली माझा अपमान केलाय, मला आंबिवलाय, माझ्यावर हात बी उघडलाय तिनं. आता एका दगडात 2 पक्षी मारायचा चांगला चान्स आहे यो. ए ए पप्या उगाच माझ्या सुखाच्या आडी नका. मी काय कोणाच्या सुखाच्या आडी येत नाही हो बापू. पण जरा विचार करायला लागले, ही जिजा जर खरंच अंजली असेल तर तिनं ह्यो स्वयंवराचा घाट का घातलाय बाबा? आणि ही खरंच जिजा असेल तर अशा नाठाळ बाई बरोबर लगीन करून तिच्या अपमानाचा मला बदला घेता येईल. ते काय मला माहित नाही. जिजा बरोबर संसार आपणच करणार. उगाच माझ्या संसाराच्या आडी नकच. हा करा करा संसार करा. मिशाचे केस कापत बसा. स्वयंवर याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? दम असेल का नाही तर स्वयंवर आधी जिंकून दाखवा. काय 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 कळला काय? दम कळला? बापू माननीय परेश पाटील आहे का नाही, त्याला करायचं तेच करतो, ध्यानात ठेवायचं. कोण जाणार त्या डेंजर बाईच्या स्वयंवराला असं म्हणत म्हणत अख्खं गाव स्वयंवराला चाललंय. अरे वार माझ्या गावकऱ्यांनो. पण बापू माननीय परेश पाटलाचा विषय हार्ड आहे हे विसरल्यात वाटतं गावकरी. हा काय तर वाजलं. चला 2 वाजले स्वयंवराची वेळ झाली. अजून मला कापड घालायचे. चला मी निघालो. काल पत्र तर अख्खं गाव माझ्या नावानं शिव्या घालत होतं आणि आज स्वयंवर म्हणल्यावर कशी लाळ घोटत आली बघा समधी. अंगलट येणार नाही ना प्रकरण हे. मला तर लय भ्या वाटायला लागले. जत्रात जमा झाले की इथं. मी आहे ना, काही घाबरू नका.